समीक्षा पॉडकास्टच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. खरं तर योग आणि भारतीय संस्कृती यांचं खूप जुनं नातं आहे. बऱ्याचदा असं म्हणतात की 5000 वर्षापूर्वीपासून योगाभ्यासाचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आढळतो. महादेवांना तर आपण आदी योगी असं सुद्धा म्हणतो. जेव्हापासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो, तेव्हापासून भारतीय संस्कृती आंतरराष्ट्रीय पटलावर सुद्धा अधोरेखित झाले. आपल्या स्टुडिओमध्ये अशा एका पाहुण्यांना आपण बोलवलंय की ज्यांनी गेली 25 वर्ष योगाभ्यास हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवलाय. त्यानंतर गेली 15 वर्ष त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या संदर्भातल्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्यात आणि त्याचबरोबर रेकी ग्रँडमास्टर सुद्धा ते आहेत. आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत एकंदरच योगाभ्यासाबद्दलचा त्यांचा अनुभव, त्यांचा या क्षेत्रातला प्रवास आणि योगाभ्यासाचं आपल्या दैनंदिन जीवनातलं महत्त्व. योग शिक्षिका पल्लवी बेंडके, नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आजच्या दिवसाच्या आरोग्यपूर्ण अशा शुभेच्छा. तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्या संपूर्ण प्रवासाविषयी आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण योगाभ्यासाला कसं अवलंबू शकतो त्या संदर्भात. आपण सुरुवात करूया प्रार्थनेने. सरळ ताठ, डोळे अलगद मिटलेले. प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेनं योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोस्मी. आपल्या गप्पांची सुरुवात आपण पतंजली, आपले महर्षी, योगाचे जनक महर्षी पतंजली यांच्या प्रार्थनेने त्यांना नमन करून आपण याची सुरुवात केलेली आहे. तर महर्षी पतंजली यांनी 196 योगसूत्रामध्ये ह्या पतंजलींनी आपलं योग दर्शन केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. अष्टांग योग सांगत असताना त्यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असे 8 त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे. यम म्हणजे आपल्या स्वतःसाठी, नियम म्हणजे आपल्या समाजासाठी. आपण समाजात राहत असताना आपल्याला काही नियम पाळायला लागतात, त्याचे नियम. त्याच्यानंतर आसन, आपण आसनामध्ये स्थिर होतो. त्यानंतर प्राणायाम, हळूहळू आपण आसनामध्ये स्थिर व्हायला लागलं की आपलं मन शांत व्हायला लागतं. मग आपला प्राणायाम अतिशय छान पद्धतीने होतो. त्यानंतर आपण बाह्य विषयापासून आपण अलिप्त व्हायला मदत होते. मग प्रत्याहारानंतर आपला अंतरंग योग चालू होतो. ध्यान, धारणा, समाधी अशा पद्धतीने महर्षी पतंजलींनी आपल्याला योगाचे महत्त्व म्हणजे योगदर्शन घडवले आहे. योग हा शब्द युज, संस्कृत युज ह्या धातूपासून बनलेला आहे. तर युज म्हणजे काय? युज म्हणजे एकत्र करणे, जोडणे. आपल्याला शरीर, मन आणि आत्मा यांचं मिलन म्हणजे योग. तर हा योग आपण योगाचे आता फायदे सांगत असताना तर काही वेगळे आता सांगायला नकोच आहेत, कारण सगळ्यांना ते माहिती आहे. फक्त ते अवेअरनेस थोडासा ह्यामध्ये कमी पडतो, तो गरजेचा आहे. म्हणजे योगाचं महत्त्व आपलं प्राचीन काळापासून असूनही लोक किंवा आपली नवीन पिढी ही जास्त जिमला प्राधान्य देते. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही योगा करा आणि योगाचे तुम्ही भारतीय संस्कृतीत जपा, असं माझं मत आहे. आता तुम्ही 25 वर्षापासून स्वतः योगाभ्यास करता, जो तुम्ही फक्त स्वतःसाठी करत होता. आणि त्यानंतर 12 वर्ष तुम्ही ॲज अ योग शिक्षिका तुम्ही कार्यरत आहात. तर मला असं जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं की आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे की आजची पिढी ही जिमला जाणं जास्त प्रेफर करते. ठीक आहे, व्यायाम कुठला करावा, व्यायाम प्रकार कुठला प्रत्येकानं अवलंबावा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण बरेचदा असं बघितलं जातं की आता जिथं योगा हे शिकवतात, जिथं जिम आहे, तिथं सुद्धा एक सेशन आठवड्यातनं किंवा 2 सेशन हे योगाभ्यासाचे असतात. कारण तो सर्वांग सुंदर व्यायाम आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की 25 वर्षांपूर्वी तुम्ही आणि जेव्हापासून तुम्ही योगाभ्यासाचा अवलंब केला त्यानंतरच्या तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ठळक असा फरक जाणवतो? सुरुवात म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मला सर्दीचा वारंवार त्रास व्हायला लागला. म्हणजे जरा क्लायमेट चेंज झालं की सर्दी व्हायला लागली, जरा क्लायमेट चेंज झालं की लगेच म्हणजे वातावरण चेंज झालं की मला लगेच त्याचा त्रास व्हायला लागला. म्हणजे काही जो असून दे, अंगदुखी वगैरे म्हणजे जे काय असेल, ताप येणं,
सर्दी खोकला हे वरचेवर व्हायला लागलं. पण जसजसं मी हा योग माझ्या आयुष्यात अगदी ज्याप्रमाणे आपल्या नित्य कर्म जी करत असतो त्याप्रमाणे मी हा योग माझ्यामध्ये अवलंबला, त्यावेळेपासून मला म्हणजे मी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक माझी उन्नती झाली. आणि मग त्याच्यानंतर ते करत असताना मला असं आतून वाटायला लागलं की नाही, हे आता प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत पोचायला पाहिजे. त्यामुळे मग मी त्या पद्धतीने तो अभ्यास सुरू केला. मग असं आता म्हणतात आपल्याकडे की वजन कमी करणं किंवा वाढवणं असेल ह्याच्यासाठी लोक, मगाशी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जिम प्रेफर करतात, पण असं काही आहे का की योगामुळे सुद्धा वजन कमी होऊ शकतं? नक्कीच, योगामुळे पण वजन कमी होतं. त्यामध्ये आपल्याला सूर्यनमस्काराचा मला खास अगदी आवर्जून हे करावंसा वाटतो. त्याच्यानंतर काही आसनं आहेत, त्या आसनांमुळे देखील आपलं वजन कमी होतं. प्राणायामाचा अभ्यास करत असताना प्राणायामामुळे म्हणजे कपालभाती म्हणा किंवा अनुलोम विलोम आणि सूर्यभेदन प्राणायामामुळे देखील आपलं वजन कमी व्हायला म्हणजे फॅट लॉस व्हायला मदत होते. त्यामुळे काही असे प्राणायाम आहेत त्यामुळे आपलं वजन कमी होतं. आणि हे सगळं करत असताना आपलं शरीर आणि मनाचं स्वास्थ्य आपलं महत्वाचं आहे. बरोबर. जिम मध्ये काय होतंय, आपण कानामध्ये नुसते इन्स्ट्रुमेंट घालतो किंवा हेडफोन घालतो, त्यावेळी आपलं मन आपल्या बरोबर नसतं. बरोबर. ज्यावेळी आपण योगा करतो त्यावेळी योगाच्या प्रत्येक ज्या हालचाली आहेत त्या हालचाली करत असताना आपल्या श्वासावर लक्ष घेतलं जातं. त्यामुळे आपलं शरीर आणि मन आपल्या बरोबर असते. योगामध्ये कोणत्याही प्रकारच्या आपल्याला म्युझिक लावावं लागत नाही. आपल्या शरीराची, मनाची शांतता ही खूप महत्वाची असते योगामध्ये उल्लेख करताना मला आणि सांगावंसं वाटतं, योगाला आपल्याला जास्त जागा लागत नाही. अगदी छोट्याशा जागेमध्ये देखील आपण योगा अगदी खूप छान पद्धतीने करू शकतो. जिम मध्ये आपल्याला भरपूर इक्विपमेंट दाखवायला लागतात, सगळं म्हणजे सगळी आपल्याला ती रचना हे करायला लागते, अवेलेबिलिटी आपल्याला असायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मला योगामध्ये सांगत असताना मला असं वाटतं की योगामध्ये आपलं ब्रीदिंग वाढत नाही, परंतु आपलं जिममध्ये ब्रीदिंग वाढवलं जातं, जास्त एनर्जी खर्च केली जाते, त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. आपण योगा केल्यानंतर म्हणजे आपला योगाचं सेशन झाल्यानंतर आपण किती पण सूर्यनमस्कार किंवा जे काही आपण आसनं केली त्याच्यानंतर आपल्याला थकवा जाणवत नाही. त्यामुळे योगामुळे आपलं वेट लॉस तर होतंच, पण आपल्याला मानसिक शांतता देखील चांगल्या प्रकारे मिळते. कारण बरेचदा आपण असं बघितलं की योगाभ्यास हा संपूर्णरित्या आपल्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतो. आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा योगाभ्यास करतो त्यावेळी मोस्टली असं लोक म्हणतात की पहाटेच्या वेळी करावा, मग त्याच्यामध्ये काही टायमिंगचं काही महत्व आहे का योगाभ्यासामध्ये? आता योगाभ्यास करताना योग हा शब्द ऐकला की आपल्याला सगळ्यांना काय वाटतं, अगदी पर्वतावर जाऊन वगैरे आपल्याला योगा करायला पाहिजे किंवा अगदी सगळ्यांपासून अलिप्त राहून आपण योगा करायला पाहिजे. अगदी आपण डे टू डे मध्ये लाईफ मध्ये जगत असताना देखील आपण योगा करून आपल्याला हवे ते फायदे मिळायला मदत होते. म्हणजे योगा, काहींचं असं मत झालंय की अगदी 40 नंतर तुम्ही योगाला सुरुवात करायची, पण आत्ताच जर तुम्ही अगदी 18 ते 20 वर्षापासून म्हणजे अगदी लहान 10वी पासून किंवा 5वी पासून जर तुम्ही योगाभ्यासाला सुरुवात केली तर आपल्याला एक छान योग कर्मसु कौशलम म्हणजे योगामुळे आपल्याला चांगलं कौशल्य आपल्यामध्ये उपजत होतं, त्याला योग म्हणतात. आता योगाभ्यास जेव्हा आपण करतो त्यावेळी वेगवेगळी आसनं असतात त्याच्यामध्ये. मग काही आसनं ही उभ्यानं करायची असतात, काही पोटावर पालथी पडून असतात, काही पाठीवर पालथी पडून असतात. प्रत्येक योगाभ्यासाचं किंवा प्रत्येक आसनाचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार हा जो मगाशी तुम्ही उल्लेख केला त्याला सर्वांग सुंदर आसन किंवा सर्वांग सुंदर व्यायाम असंही म्हटलं जातं. मग त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे. सूर्यनमस्कार हा अगदी सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे. अगदी सूर्यनमस्कारामध्ये आपलं आसन येतं, थोडाफार प्राणायाम येतो, थोडा अल्प असा प्राणायाम येतो, त्याच्यानंतर आपले ओंकार म्हणजे जे आपलं बीजमंत्र आहे त्या बीजमंत्रामुळे आपल्याला मानसिक शांतता देखील लाभायला मदत होते. आणि सूर्यनमस्कार हा अगदी पहिली पायरी आहे की ज्यामध्ये आपले सगळे सांधे
आणि आपले स्नायू यांना अतिशय छान प्रकारे असा ताण दाब येतो. म्हणजे याच्यात फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग असं होतं आणि आपल्याला असं आपल्या पूर्ण आपल्या शरीराचे स्नायू आणि सांधे हे मोकळे व्हायला मदत होते त्या सूर्यनमस्कारामध्ये. आणि त्यामध्ये आपण प्राणायाम देखील, म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगला श्वास सोडणे आणि अपवर्ड बेंडिंगला श्वास घेणे, या पद्धतीमुळे आपला थोडाफार यामध्ये आपला प्राणायाम होतो. त्यामध्ये आपण ओम मित्राय नमः, ज्यावेळी आपण ओम म्हणतो त्यावेळी आपल्याला ओमची एनर्जी मिळते. आणि मित्राय नमः, मित्राय म्हणजे आपल्याला सूर्याचे एक एनर्जी मिळाल्यासारखी मिळते, ताकद मिळते. आणि नमः यामुळे आपल्या शरीरातील नेगेटिव्हिटी बाहेर जायला मदत होते. त्यामुळे हा सूर्यनमस्कार, आपण ज्यावेळी सूर्यनमस्कार पूर्ण मंत्र ज्यावेळी म्हणतो, ओम ह्राम ह्रीम ह्रूम रेम, हे ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपले सप्तचक्र देखील, आपल्या सप्तचक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते पण दूर व्हायला मदत होते. अशा प्रकारे हे आपण जर व्यवस्थित अगदी 7 सूर्यनमस्कार घातले रोजच्या रोज नियमित, प्रत्येक आपण ज्यावेळी आपण योगासनं करतो हा नियमित असला पाहिजे. अगदी आपण आठवड्यातले 5 दिवस तर योगा करायलाच हवा, 2 दिवस नाही केलं तरी चालेल, पण नियमित पाहिजे. आज केलं आणि उद्या नाही केलं याला काही अर्थ नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही नियमित कराल त्यावेळी तुमचं सातत्य येईल, त्यावेळी तुम्हाला त्या सूर्यनमस्काराचे फायदे मिळाले होतील. सूर्यनमस्कार देखील आपल्याला घालत असताना फास्ट, स्लो, पहिल्यांदा आपलं अगदी स्लोमध्ये घालायची, त्याच्यानंतर मीडियम आणि त्याच्यानंतर फास्ट. स्लोमध्ये आपले रेग्युलरमध्ये आपला एक 15 ते 20 सेकंदाचा आपला एक सूर्यनमस्कार, अशा पद्धतीने आपण रोजच्या रोज जर 15 सूर्यनमस्कार घातले तर आपल्याला नक्कीच फायदे मिळतात. सुरुवातीला आपण अगदी एका लयबद्ध रीतीत 4 सूर्यनमस्काराने सुरुवात करायची आणि मग त्याच्यानंतर आपण 2-2 वाढवत रोजचे 15 तरी सूर्यनमस्कार जर तुम्ही केलेत तर सूर्यनमस्कारामध्ये एवढी कॅलरीज बर्न होते ती कोणत्याही एक्सरसाइजला होत नाही. हा, त्याच्यामुळे लवचिकता चांगली होते. आपले सांधे, आपले स्नायू मोकळे व्हायला मदत होते. त्यामुळे सूर्यनमस्कार हा पहिल्याच पायरीमध्ये आपल्याला एवढे सगळे फायदे देतात. त्यामुळे आपण जसजसं पुढे जाऊ, जसजसं आपण खोलवर जाऊ, तसतसे आपल्याला त्याचे फायदेच मिळायला मदत होते. अलीकडच्या काळात मी पॉवर योगा हा एक शब्द कायम कानावर पडतो. पॉवर योगा म्हणजे काय आहे? पॉवर योगा म्हणजे आपली रेग्युलर ट्रॅडिशनल योगा आणि पॉवर योगा. तर आपल्याला सगळ्यांना तुम्हाला जर ट्रॅडिशनल योगा व्यवस्थितरित्या आला तरच पॉवर योगा करायचा, नाहीतर त्याला इंजुरीज व्हायची भीती असते. त्यामुळे मी तर पहिला प्रेफर करेन की पहिल्यांदा तुम्ही ट्रॅडिशनल योगा व्यवस्थित जमायला लागला की मग हळूहळू तुमचं सातत्य झालं की मग तुम्ही पॉवर योगा केला तर काही त्याला म्हणजे अडचण नाही आहे. हे सांगताना, पॉवर योगाचं सांगत असताना मला आता एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आता ऑनलाईन योगा म्हणून खूप म्हणजे हे चालू आहे. पण ऑनलाईन योगामध्ये काय होतं, आपण शिक्षक घेत असतात, आपण आपले एकटेच म्हणजे एकच आपण आपल्या खोलीमध्ये करत असतो. त्यामुळे ती जी एनर्जी आहे, जी ऑफलाईनमध्ये जी एनर्जी मिळते ती ऑनलाईनमध्ये तेवढी मिळत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली जर तुम्ही योगा, आसन आणि प्राणायाम केलात आणि ध्यान केलं तर तुम्हाला त्याचे फायदे मिळायला मदत होते. बरोबर. आता पॉवर योगा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याला काही वयोगट असतो का? हो, बरोबर. हो, म्हणजे मग तेच मी म्हटल्याप्रमाणे आता ट्रॅडिशनल योगामध्ये अगदी संत, अगदी सुलभ अशा हालचाली असतात. बरोबर. आणि त्याच आपण जलद गतीने केल्या की त्याला पॉवर योगा म्हणतात. मग आता वयोमानाद्वारे आपण जर 50-60 नंतर जर आपण फास्ट हे करायला लागलो, हालचाली करायला लागलो तर आपल्याला त्याच्या इंजुरीज म्हणजे त्याचे आपल्याला बॅड इफेक्ट्स मिळणारच. त्यामुळे आपण जेवढं शांत शिथिल जेवढं आपण करू तेवढं तुम्हाला ते चांगलं आहे. बरोबर. आता पॉवर योगामध्ये कसं असतात, जलद हालचाली असतात आणि आपल्या ट्रॅडिशनल योगामध्ये काय होतं, आपण एक हालचालीमध्ये 1 मिनिट, अर्धा मिनिट, सुरुवातीला आपण अर्धा मिनिट 10 सेकंदापासून सुरुवात करून अर्धा मिनिट, 1 मिनिट असे आपण त्याचा कालावधी वाढवतो. त्यामुळे आपली स्ट्रेंथ, आपल्या मसलची स्ट्रेंथ वाढायला मदत होते. त्यामुळे त्या अवयवाचे आपल्याला फायदे मिळायला मदत होते. त्यामुळे
ट्रॅडिशनल योगा जर तुम्हाला परफेक्ट येत असेल तरच तुम्ही प्रॉवर योगाची प्रेफर करायचं. बरं. आता योगाभ्यास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण आसनं करत असतो, पण असं बघितलं की वयोगट कुठला पण असू दे, पण योगासनातलं सगळ्यात सुंदर आसन आणि आवडतं आसन असतं ते म्हणजे शवासन. कुठल्या पण तुम्ही योगाच्या शिबिराला जा, योगाच्या अगदी. सेशनला जा, अगदी माझे स्टुडंट तर शवासन म्हटले की चला मॅडम शवासन देत आहेत, चला लवकर, म्हणजे अगदी झोपायच्या तयारीने, म्हणजे त्यांना अक्सर असं वाटतं की आता चला झोपायचं म्हणून. असं म्हणून ते तयारीने हे सुरुवात, म्हणजे अगदी आनंदित होतात. हा, तर शवासन ह्याला पण काही शास्त्र आहे का? नक्कीच आहे. शवासन म्हणजे काय? शवासन म्हणजे आपले जी आपल्या ह्या शवासनामध्ये काय होतंय, आपलं मन जागृत असतंय पण आपलं शरीर अगदी मृत व्यक्तीसारखं पहुडलेलं असतंय. बर. त्यामुळे त्याला शवासन म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं शरीर शिथिल केलं जातं, त्या ठिकाणी मनाची जागरूकता असते. आणि ह्याच्या पुढे, शवासनाच्या पुढे हे शवासन आहे ते हे अगदी सूर्यनमस्कार झाल्यानंतर शवासन, त्याच्यानंतर काही आसनं झाली, त्याच्यानंतर शवासन, म्हणजे थोड्या थोड्या वेळाने आपण ही विश्रांती देतो, रिलॅक्सेशन. म्हणजे त्याला मेंटली पण आपण रिलॅक्स व्हायला मदत होते. बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे जाऊन आपण योग निद्रा अगदी म्हणजे लहान मुलापासून, म्हणजे अगदी गर्भावस्थापासून, महिला गर्भावस्थेत असताना देखील त्यांनी जर नियमित योग निद्रा केली तर त्यांना त्याचे नक्कीच फायदे मिळतात. म्हणजे योग निद्रा ही आपल्या मन जागृत ठेवून आपल्या मनाला ज्या सूचना देतात ते केलेलं म्हणजे योग निद्रा. म्हणजे आपलं मन जागृत असतंय आणि आपण आपल्या म्हणजे इन्स्ट्रक्टर आपल्याला इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनेप्रमाणे आपल्या शरीराचा तो भाग शिथिल करायला मदत होते. बरोबर. त्यामध्ये योगनिद्रा ही आहे. योगनिद्रा ही आता अर्थातच की चांगल्या ट्रेनरकडनं आपल्याला त्या सूचना घ्याव्या लागतात, हा भाग आहेच. पण योगनिद्रा मी असं ऐकलंय की जी पूर्ण आपली 7-8 तासांची झोप असते, म्हणजे ऍक्च्युअली झोप, ती योगनिद्रेच्या तेवढ्या एक 5 मिनिटाच्या किंवा 10 मिनिटाच्या सेशनमध्ये पूर्ण होते. मग हे कितपत खरं आहे? हे खरं आहे, अगदी 100% खरं आहे. योग निद्रेमध्ये काय होतंय, आपण म्हणजे झोपलेलो असतो पण आपल्या मनाची जागृत अवस्था, परत तेच मनाची जागृत अवस्था ठेवून आपण विश्रांती घेतलेली असते. म्हणजे मन विश्रांती म्हणजे मन पूर्ण आपलं झोपलेलं नसते, झोपेमध्ये आपलं मन देखील झोपलेलं असतं. पण जागृत आपण योग निद्रेमध्ये आपलं मन जागृत असतंय आणि आपण सूचनेद्वारे आपल्या शरीराचा तो अवयव रिलॅक्स करत असतो. त्यामुळे तिथला ताण जो आहे तो निघून जातो. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विश्रांती मिळते. त्यामुळे जेव्हा तुम्ही योग निद्रा घेतात त्यावेळी तुम्हाला 24 तासाहून जास्त झोप आपली होते. याचे एवढे म्हणून फायदे आहेत. त्यामुळे अगदी लहान मुलापासून ते अगदी अबाल वृद्धांपर्यंत जर तुम्ही हा केलात तर अतिशय त्याचे चांगले फायदे मिळतात योग निद्रेचे. बरोबर. तुम्ही आता गेली 10-12 वर्ष योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, त्याच्याबरोबरच तुम्ही रेकी ग्रँडमास्टर सुद्धा आहात. तर मला त्या संदर्भात खूप गैरसमज समाजामध्ये आहेत. ऍक्च्युली रेकी ह्या शब्दाचा निगेटिव्ह अर्थच लोक जास्त घेतात, की आतंकवाद्यांनी रेकी केली किंवा काही वाईट हेतूंनी रेकी करतात, किंवा साधे चोर दरोडेखोर हे सुद्धा रेकी करतात, की बाबा त्या घरातली माणसं कधी येतात जातात, ह्याला सुद्धा रेकी हा शब्द वापरला जातो. तर ऍक्च्युली ह्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय की रेकी म्हणजे काय आणि तुमच्या आयुष्यात रेकी कशी आली? बरं, आता रेकी म्हणजे आपली युनिव्हर्सल एनर्जी, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. पण ह्या रेकी या शब्दाचा अर्थ हा फ्रेंच शब्द आहे, त्याचा मराठी अर्थ आहे तपासून पाहणे किंवा टेहाळणी करणे. तर आपल्याला एखाद्या प्लॉटची जर तपासणी करायची असेल तर मी रेकी केली असं म्हणतो. आता आपल्याला पेपरात वाचतो, आपल्या टीव्हीवर ऐकतो, त्यामध्ये आपल्याला काय आतंकवाद्यांनी रेकी केली, पोलिसांनी रेकी केली. त्यामुळे रेकीचे गैरसमज खूप झालेले आहेत. तर ऍक्च्युअल मध्ये ते नाही. रेकी हिलिंग हा शब्द आपला जापनीज शब्द आहे. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. तर मिकाऊ उसीनी 19व्या शतकात त्यांनी अगदी 21 दिवस निर्जल उपवास करून
निर्जल उपवास करून ही रेकी आपल्या भारतात आणली. बर. परंतु ही रेकी आपल्या भारतात आधीपासूनच आहे. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद ह्या सर्व ग्रंथांमध्ये ह्या रेकीचा हस्तस्पर्श चिकित्सा म्हणून उल्लेख केला जातो. बर. हस्तस्पर्श चिकित्सा म्हणून उल्लेख केला जातो. आपले पुरातन ऋषी मुनी वगैरे आहेत, गौतम बुद्ध आहेत, येशू ख्रिस्त आहेत, हे आपल्या हातांच्या आधारे, साईबाबा आहेत, हातांच्या आधारे आपल्याला पूर्वीच्या काळी आशीर्वाद म्हणजे रेकीने आपले रोग बरे करत होते. ह्यामध्ये हेच आहे. मग ते लुप्त झालेलं ते मिकाऊ उसूंनी आपलं अथक परिश्रमानंतर ती आपल्या भारतात परत आणली. म्हणून त्याचं ती जपानवरून आली म्हणून त्याचं नाव रेकी झालं. म्हणून ही युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि ही एक जगण्याची कला आहे. मी म्हणते रेकी ही एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. आणि म्हणजे तुमचे मेडिसिन चालू ठेवायचे, पण ती तुमची ह्याच्याबरोबर आपण म्हणजे रेकी दिली तर त्याचे इफेक्ट चांगले पडतात. आता परदेशामध्ये, आपल्या भारतापेक्षा परदेशामध्ये रेकी खूप प्रचलित आहे. कारण ऑपरेशन करायच्या अगोदर रेकी दिली जाते, पेशंटला रेकी दिली जाते आणि मग नंतर त्यांच्यावर उपचार केले जातात. पण भारतात अजून त्याचा अवेअरनेस आलेला नाही. तर म्हणजे प्रत्येकाने जर रेकी ही अवलंबली तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे मिळायला मदत होते. बरोबर. आता तुम्ही योगाभ्यासाचा अभ्यास करता किंवा मग तुम्ही योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, तर ते करताना रेकी ग्रँड मास्टर व्हावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे रेकी ह्याच्याबद्दल तुमच्या मनात जिज्ञासा जागृत झाली आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्याकडे वळालात. ॲक्च्युली योगाभ्यास हा एक वेगळा पॅटर्न आहे आणि रेकी हा वेगळा पॅटर्न आहे. ॲक्च्युली दोन्हीचं काम हे हिलिंगचं आहे. आंतरिक शक्ती जागृत करण्याचं काम हे दोन्हीही पॅटर्न करतात. पण तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही रेकी शिकावं आणि दुसऱ्यांना पण ते शिकवावं? रेकी म्हणजे आता रेकी ही सप्तचक्रावर काम करत असते. हो. आणि योगामध्ये देखील आपले सप्तचक्रामधले ब्लॉकेजेस दूर व्हायला मदत होते. त्यामुळे रेकी आणि योगा हा असा म्हणजे काही आसनं अशी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपले म्हणजे ते चक्र आपले हील व्हायला मदत होते. काही आसनांमध्ये आता सूर्यनमस्कार केला तर आपले 7ही चक्रांमधले ब्लॉकेजेस दूर होतात. त्यामुळे रेकी आणि योगा ह्यांचा अगदी म्हणजे बरोबर जर तुम्ही गेलं तर तुमचा ऑरा क्लीन होतो. जे योगाचे फायदे आहेत तेच रेकीचे आहेत. फक्त रेकीने काय होतंय, आपल्याला एक म्हणजे आपल्याला एक युनिव्हर्सल एनर्जी मिळते, ब्रह्मांडीय ऊर्जा मिळते, म्हणजे आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि आपला ऑरा क्लीन व्हायला मदत होतो. आपला ऑरा जेवढा क्लीन असेल तेवढे आपले सप्तचक्र हील होतात. आपल्या ऑरामध्येच ही आपली पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऑरामध्ये साठत जाते आणि मग ती आपल्या सप्तचक्राला दूषित करते. तर रेकीमुळे आणि योगामुळे आपले सप्तचक्र हील व्हायला मदत होते. आता रेकी माझ्या आयुष्यात कशी आली? ॲक्च्युली म्हणजे रेकी जर तुमच्या आयुष्यात येणार असेल तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ती तुमच्या आयुष्यात येतेच. कारण हा युनिव्हर्सल कॉल असतो. म्हणजे असं कोणी असं म्हणते, बरेच जणांना इच्छा असते पण काही अडथळे येतात, काही कारणांमुळे त्यांना तिथपर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत ती रेकी पोचत नाही. आणि काही जण अशी असतात अगदी सहज मध्ये येतात आणि शिकून जातात. अशी रेकी आपल्या आयुष्यात येते. म्हणजे जर माझ्या आयुष्यात आली म्हणजे ॲक्च्युली मला 10 वर्षापूर्वीपासून शिकायचं होतं रेकी, पण माझा योगाभ्यास चालू होता त्यामुळे मला ते तिथपर्यंत म्हणजे नको मी हे केलं. पण 10 वर्षानंतर ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली आणि मग आता मला ती प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, जेव्हा घरातली एखादी स्त्री जेव्हा रेकी शिकते तेव्हा ती पूर्ण आपल्या कुटुंबाला संरक्षण देते. कुटुंबाला संरक्षण देते तसंच समाजाला देखील आपल्याला एक प्रोटेक्शन देते. ज्यावेळी मी म्हणजे रेकी घेत असते त्यावेळी मी स्वतःला आणि ज्यांना गरज असते त्यांना देखील रेकी देत असते. म्हणजे हा रेकीचा उपयोग सगळीकडे होतो. म्हणजे रेकी आपण रेकीकडे तुम्ही जेवढं मागता थकाल तेवढी तुम्ही रेकी देता थकणार नाही. हे मला अक्षरशः आवर्जून जाणवतं. आता ज्यावेळी रेकी हा हिलिंग
आहे. बरोबर. मग ज्यावेळी आपण रेकी एखाद्याला देतो असं जेव्हा तुम्ही आता म्हटलं, तर ते काय असतं, म्हणजे ती प्रोसेस सांगू शकता का तुम्ही? रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा आहे. बरं. म्हणजे गुरुनी जेव्हा आपण रेकी शिकायची म्हटली तर त्यामध्ये एक 5 लेवल असतात. मग त्या रेकी मास्टर आहे तो आपल्याला दीक्षा देतो. ह्याला दीक्षेला फार महत्व आहे रेकीमध्ये. मग ह्यामध्ये आपल्या पहिल्या 3 लेवलमध्ये, पहिल्या लेवलमध्ये आपण 5 लेवल असतात. पहिल्या लेवलमध्ये आपण ही रेकी स्वतःला घेतो आणि घरातल्यांना आपल्या जवळच्यांना देतो. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आपल्याकडे ती पॉवर वाढते. मग आपण इथे राहून जगाच्या पाठीवर कोणालाही रेकी देऊ शकतो. बरं. जगाच्या पाठीवर कोणालाही रेकी देऊ शकतो. हे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये होते. आणि चौथ्या आणि 5व्यामध्ये आपण एवढे प्रिपेअर होतो की आपण रेकी म्हणजे दीक्षा द्यायला तयार होतो. चौथ्या आणि 5व्यामध्ये आपण दीक्षा द्यायला तयार होतो आणि आपण म्हणजे आपली लेवल अपग्रेड होते. पण जेव्हा रेकी आपण ज्यावेळी देतो त्यावेळी जो एक्सेप्टर आहे तो देखील जो रिसिव्हर आहे तो देखील एक्सेप्ट मोडमध्ये असायला पाहिजे. ओके. त्याशिवाय रेकी आपल्याकडे येत नाही. जर तुमची जर त्याच्यावर विश्वास नसेल तर ती काम करत नाही. बरं. तर रेकी काम करत नाही. रेकी आपले काही व्यंग असतील त्याच्यावर रेकी काम करत नाही. काही आपल्या इंजुरीज असतील त्याच्यावर काम करत नाही. हिलिंगचं काम करते. अगदी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक आणि भावनिक लेवलपर्यंत आपलं हिलिंगचं काम रेकी करते. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. त्याच्यासाठी आपला ऑरा जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑरा असतो. तर तो मेजर करण्याचं मशीन आहे. त्याद्वारे आपले रेकी कुठे काम करते, म्हणजे आपले रेजने कितपर्यंत ती काम करते हे आपल्याला लक्षात येतं. इतकं आता रेकीचं म्हणजे पुढे गेलेली आहे. फक्त काय होतंय, अवेअरनेस नाहीये. होय, बरोबर. ह्या रेकीचा अवेअरनेस नाही. कारण रेकीचे फायदे अगदी जादू टोण्यासारखे आहेत. म्हणजे काय वाटतं हिने जादू टोना केला की, म्हणजे जादू टोना केला की काय असं म्हणून म्हणजे इतके लगेच फायदे होतात. आता माझी मुलगी कामावरून म्हणजे ऑफिसवरून आली, तिचं डोकं वगैरे दुखत असेल तर ती आली की म्हणते आई मला रेकी दे. मग मी तिला आल्याबरोबर देते आणि विदिन 5 मिनिटात ती रिलॅक्स होणार. आई मी फ्रेश आहे आता. म्हणजे असं होतंय. पण रेकी जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी तुम्हाला ती रोजच्या रोज घ्यायला पाहिजे. एक 10 मिनिटाचं आपलं मेडिटेशन असते. ते आपण रोजच्या रोज केलं की ती आपल्यात फ्लो व्हायला मदत होते. आता ज्यावेळी आपण रेकी म्हणतो, आता तुम्ही योग शिक्षिका आणि रेकी ग्रँडमास्टर हे दुहेरी भूमिकेत काम करता. तुम्हाला काही असे स्टुडंटनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत का? हो, सांगितलेत ना. म्हणजे रेकीच्या संदर्भात असेल किंवा बरेच वर्ष तुमच्याकडे योगाभ्यासासाठी येतात, मग तसे काही अनुभव? आताच जस्ट म्हणजे एक प्रेग्नंट वुमन आली, म्हणजे त्या इतक्या अशा अपसेट होत्या आणि पहिल्यांदा मी सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि म्हणजे त्या खूप मोठ्या लेवलच्या होत्या आणि त्यांचं सगळं मी पहिलं ऐकून घेतलं. त्या नुसत्या सांगत होत्या माझा काही त्रास आहे, ते सगळं मी ऐकून घेतलं. त्याच्यानंतर त्या खूप मेंटली डिस्टर्ब होत्या. ऍक्च्युली त्या माझ्याकडे रेकी शिकण्यासाठी आलेल्या. बरं. पण त्यांची मानसिकता स्थिर नव्हती म्हटल्यावर मी त्यांना रेकी म्हणजे म्हटलं नाही, तुम्ही मानसिकदृष्ट्या पहिला स्थिर व्हायला पाहिजे आणि मग नंतर तुम्ही पुढे तुम्हाला शिकायचंय तो अभ्यास तुम्ही सुरू करता. मग त्याच्यानंतर मी त्यांना 7 दिवसाचं सेशन दिलं. म्हणजे त्यांचं एवढं हे झालेलं की त्या प्रेग्नंट होत्या आणि त्यांचा म्हणजे मिस्टरांचा आणि त्यांचा वाद होत होता आणि घटस्फोट होण्यापर्यंत गेलेला. म्हणजे एवढं टोकाला म्हणजे गेलेलं. मग त्या अगदी फ्रस्ट्रेट खूप झालेल्या आणि डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि त्यांना काहीच म्हणजे काय करावं ते सुचत नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे मग मी त्यांच्याशी बोलले, थोडंसं काउन्सिलिंग केलं. मग त्याच्यानंतर मी त्यांना 7 दिवसाचं सेशन घेतलं. त्यामध्ये त्यांच्या सप्तचक्राला मी हील केलं आणि त्यांना 3ऱ्या दिवसापासून त्यांच्या मिस्टरांमध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये फरक दिसायला लागला. बरं. त्याच्यानंतर 7व्या दिवसात त्या मिस्टरांचा कॉल आला
आणि त्यांनी म्हणजे त्यांचं सगळंच म्हणजे जे काही भांडणं होती ती सगळी म्हणजे थांबली. आणि त्या अक्षरशः म्हणजे मॅडम माझ्याकडे आल्या, मॅडम तुम्ही काय जादू केली माहित नाही, खरं माझे मिस्टर अगदी म्हणजे पहिल्यासारखे परत माझ्याशी बोलायला लागलेत म्हणून. म्हणजे हे असे रेकीचे इफेक्ट आहेत आणि लॉंग लास्टिंग इफेक्ट आहेत. आणि रेकी काय करते, आपल्या मुळापासून रोग दूर करते. आता रेकीचा अनुभव तुम्ही जो सांगितला तो ऑब्व्हियसली आता अशा स्टेजमध्ये एखाद्या स्त्रीला रेकीचा एवढा छान फायदा झाला म्हटल्यानंतर मग खरंच म्हणजे मानलं पाहिजे, त्या शास्त्राला मेन मानलं पाहिजे. आता ज्यावेळी आपण आता आपण एका लेडीजचा उल्लेख केला म्हणून माझ्या डोक्यात आला एक विषय की योगाभ्यास करताना आता स्त्री म्हटल्यानंतर स्त्रियांच्या आयुष्यात बरेच टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यांवर तिला वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कारण सगळ्यात महत्त्वाचा आयुष्यातला तिचा भाग असतो, आरोग्याशी संबंधित असतो, तो हार्मोनल चेंजेसचा असतो. आणि आत्ता जर आपण बघितलं तर एखाद्या मुलीचं वयात यायचं जे वय आहे ते पण खूप अलीकडे आलंय. म्हणजे एकतर ती धड लहान नाही आहे, ते जे मानसिक आंदोलन असतं ते खूप विचित्र पद्धतीचं असतं. मग तिथपासून ते मेनोपॉज पर्यंत हा जो स्त्रियाच्या आयुष्यातला एक मोठा काळ असतो, त्याच्यामध्ये योगाभ्यास कशा पद्धतीनं स्त्रीला एखाद्या मदत करू शकतं? नक्कीच, हा अगदी अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. कारण मला हे सांगत असताना स्त्रीचे महत्त्वाचे 3 टप्पे सांगावेसे वाटतात. एक म्हणजे त्या टप्प्यामध्ये स्त्रीचे हार्मोन्स चेंज होत असतात. मग पहिला टप्पा म्हणजे पौंडांग अवस्था, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे गर्भावस्था आणि तिसरा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर ह्या पौंडांग अवस्थेमध्ये अतिशय खूप मानसिक जी चलबिचल होत असते, काही चिडचिडेपणा वाढलेला असतो, मूड स्विंग वाढलेले असतात, झोपेचा निद्रानाश झालेला असतो, डिप्रेशनमध्ये झालेलं असते आणि शरीरामध्ये अगदी बदल होत असतात. ते करत असताना खूप मानसिकता त्यांची बिघडलेली असते. त्याच्यासाठी त्यांनी जर नियमित योगाभ्यास केला, म्हणजे आपली स्ट्रेचिंगची, पर्वतासन, बॅलन्सिंगची आसनं जर त्यांनी केली तर नक्कीच त्याला त्याचे फायदे होतील. तसंच प्राणायाम, ओंकार अतिशय महत्त्वाचे आहेत. ओंकार, भ्रामरी आणि आपलं कपालभाती आणि अनुलोम विलोम असे जर त्यांनी प्राणायाम केले तर नक्कीच त्यांना त्याचे फायदे मिळतील. हे पौंडांग अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर दुसरी अवस्था ही आहे गर्भावस्था. गर्भावस्थेमध्ये देखील आपल्या महिलांचे खूप मानसिक संतुलन बिघडायला मदत होते. हार्मोनल चेंजेस होत असतात, काही फरक आपल्या शारीरिक फरक होत असतात. त्यामध्ये देखील आपल्याला खूप म्हणजे मानसिकदृष्ट्या त्या खूप खचलेल्या असतात, भीती असते एक वेगळीच प्रकारची. त्यामुळे त्याच्यामध्ये पण आपल्याला अशी सुलभ अशी आपण आसनं केलीत तर ती अतिशय फायदेशीर ठरतात. तसेच ओंकार ध्यान आणि प्राणायाममध्ये भ्रामरी आणि डीप ब्रिथिंग आणि आपलं योग निद्रा ह्यांनी अगदी गर्भावस्थेत प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी अवस्था म्हणजे रजोनिवृत्ती, अगदी शेवटची, म्हणजे संध्याकाळ म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे त्यावेळी देखील आपल्या मानसिकतामध्ये खूप चेंजेस होत असतात, मूड स्विंग होत असतात, अगदी एकटेपणाची खूप आपल्याला हे वाटत असते. त्याच्यानंतर आपले निद्रानाश, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणे, उगाचच रडू वाटणे, हे रजोनिवृत्तीचे आपले लक्षणं असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही नियमित योगाभ्यास केलात तर नक्कीच त्याचे फायदे मिळतील. तसंच प्राणायाम जरी केलात तरी त्याचे ओंकार ध्यान, आपलं मेडिटेशन, ओंकार ध्यान, डीप ब्रिथिंग, आपले अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका हे आपल्या योग्य मार्गदर्शनाखाली केलं तर नक्कीच त्याला तुमचे फायदे होतील. आता तुम्ही प्राणायामाबद्दल बोललात. आता प्राणायाम ह्याच्याबद्दल खूप प्लस मायनस गोष्टी आपण ऐकतो किंवा जेव्हा आपण टीव्हीवर बघून प्राणायाम करतो ते आणि आपण एखाद्या शिक्षिकांच्या किंवा शिक्षकाच्या समोर आपण प्राणायाम करतो, ह्याच्यामध्ये फरक पडतो का? नक्कीच. जेव्हा प्राणायामाचे जेवढे फायदे आहेत तेवढे चुकीचा प्राणायाम जर तुम्ही केला तर त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत. त्यामुळे प्राणायाम करताना प्राणायाम म्हणजे प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राण थांबवणे किंवा लांबवणे, हा प्राणायामाचा अर्थ आहे. तर ह्यामध्ये मला सांगावं असं वाटतं, प्राणायामाचे आपले 3 प्रकार आहेत: संत श्वसन,
जलश्वसन, संत श्वसन, दीर्घ श्वसन आणि जलश्वसन. संत श्वसनामध्ये आपण रेग्युलरमध्ये जे करतो ते संत श्वसन, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसते. दीर्घ श्वसनामध्ये आपण पर्पजली श्वास घेतो आणि पर्पजली सावकाश श्वास सोडतो. आपण त्याचा डेमो पण घेऊया. आणि जलश्वसनामध्ये आपलं जलद गतीने आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. यामध्ये आपले नॉस्ट्रिल क्लिअर व्हायला मदत होते. तर मला संत श्वसनामध्ये आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपले वायुकोश पूर्ण क्षमतेने वापरले जात नाही, म्हणजे रेग्युलर. त्यामुळे त्याचे आपल्याला फायदे मिळत नाहीत. जेव्हा आपण डीप ब्रिदिंग करायला लागतो, डीप म्हणजे प्राणायाम करायला लागतो, त्यावेळी आपल्याला त्याचे फायदे मिळतात. म्हणजे आपले पूर्ण वायुकोश त्या पूर्ण क्षमतेने वापरले जातात. त्यामुळे डीप ब्रिदिंग अगदी आवर्जून सर्वांनी करायला पाहिजे. तर ह्या डीप ब्रिदिंगमध्ये काय होतं, मला एक ह्याच्यामध्ये उदाहरण सांगावंसं वाटतं. कासव आणि कुत्रा. बरं. कुत्रा हा भराभर श्वास घेतो, त्यामुळे त्याचं लाईफ स्पॅन जे आहे ते अगदी कमी आहे, अगदी 10 ते 12 वर्ष आहे. तसंच कासव हे डीप ब्रिदिंग करतं, त्यामुळे तो 300 वर्ष जगतं. त्यामुळे हा प्राणायामाचा म्हणजे हे अक्षरशः जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर. त्यामुळे प्रत्येकाने प्राणायाम करायला पाहिजे. तर प्राणायामामध्ये सुरुवातीला तुम्ही करताना डीप ब्रिदिंग करायचा, 4 मध्ये घ्यायचा, 4 मध्ये सुरुवातीला 4 मध्येच सोडायचा, त्याच्यानंतर हळूहळू तो काउंट वाढवायचा, अगदी 8 पर्यंत सोडायचा. म्हणजे 4 मध्ये घेऊन डबल मध्ये सोडायचा, म्हणजे 8 पर्यंत सावकाश सोडायचा, म्हणजे त्याचे तुम्हाला फायदे होतील. तर हे डीप ब्रिदिंग कसं वाढवायचं आपल्याला, ते करत असताना आपल्याला भ्रामरी प्राणायाम अगदी उत्तम पडतो. म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा आणि कंठातून भुंग्यासारखा आवाज काढायचा. अशा पद्धतीने आपण आवाज ज्यावेळी काढतो त्यावेळी आपलं विशुद्धी चक्र देखील हील व्हायला मदत होते आणि त्याचे व्हायब्रेशन आपले सहस्त्रार चक्रापर्यंत मिळतात. हे भ्रामरीमध्ये. त्याच्यानंतर आपण जर असं पुढे गेलं तर आपलं ओंकार ध्यान हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय सुंदर असं. म्हणजे ज्यावेळी आपण त्या ओंकाराच्या व्हायब्रेशनमध्ये आपण विलीन होऊन जातो, म्हणजे इतकं आपल्याला कशाचीही आपल्याला हे राहत नाही आणि आपण त्याच्यात पूर्णपणे मेडिटेट होऊन जातो. तर ते ओंकार ध्यान ह्यामध्ये आपलं डीप ब्रिदिंग पूर्ण होतं आणि आपल्याला झोप शांत लागते. आपल्याला आपले जे काही ताणतणाव आहेत तर ते कमी व्हायला मदत होते. आणि आता भ्रामरी प्राणायाम मला सांगत असताना, भ्रामरी प्राणायाम हा स्ट्रेस बस्टर प्राणायाम म्हटला जातो. म्हणजे आत्ताच्या ह्या ताणतणावाच्या जगामध्ये तुम्ही जर भ्रामरी प्राणायाम रोजच्या रोज केलात तर अगदी सोपा प्राणायाम आहे. म्हणजे अजिबात त्याला काही कष्ट लागत नाही. त्या प्राणायामामुळे तुम्हाला त्याचे फायदे देखील मिळायला अतिशय सुंदर असे फायदे मिळतात. आता योगाभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा योगाभ्यासची ठरलेला असतो सेशन. त्या सेशनमध्ये किती आसनं घ्यायची, म्हणजे आपलं उभं राहून असेल, पोटावर असेल, पाठीवर असेल, ह्याचा एक सेशन कम्प्लीट ठरलेला असतो. 1 तासाचा समजा आपला आहे. तर ह्याच्यामध्ये रोजच्या आपल्या योगाभ्यासामध्ये आपण योगनिद्रा, शवासन तर आपण मगाशी तुम्ही म्हटलं की प्रत्येक थोड्या आसनानंतर आपण करू शकतो. मग ह्या सेशनमध्ये योगाभ्यासामध्ये आपण शवासनाचा समावेश केला रोजच्या सेशनला. मग त्याच्यामध्ये आपण योग निद्रा आणि आता तुम्ही म्हटलं की प्राणायाम ह्याचा रोजच्या त्या सेशनमध्ये समावेश करायचाच का? हो, अगदी रोजच्या रोज तुमचे 5 दिवस जर तुम्ही योगा करत असाल तर पहिले 15 मिनिटं आपले वॉर्मअप आणि सूर्यनमस्कारामध्ये जातात. बरोबर. त्याच्यानंतर आपले दुसरे 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं आपले आसनामध्ये जातात. म्हणजे स्टँडिंग मधली आसनं असून देत, झोपून असून देत, साईड असून देत, बैठक मधली असून देत. ह्यामध्ये स्टँडिंग मधली जी आसनं आहेत त्यामध्ये आपली मज्जासंस्था कार्यरत होत असते. म्हणजे बॅलन्सिंगची जी आसनं म्हणतात त्यामध्ये आपली मज्जासंस्था कार्यरत होते. त्यामुळे प्रत्येक आसनामध्ये म्हणजे आपण जर भुजंगासन केलं तर आपलं फॉरवर्ड बेंडिंग सारखं होत असते. त्यामुळे भुजंगासन हे बॅकपेनसाठी अतिशय महत्त्वाचं आसन आहे. त्यामुळे तुमचे जे बॅकपेन आहे, जर तुम्ही नियमित जर योगाभ्यास केलात तर माझ्या सुरुवातीला म्हणजे मी करायच्या अगोदर मला बॅकपेन खूप होतं. त्यामुळे मी नियमित योगाभ्यास केल्यामुळे ते बॅकपेन माझा 100% कमी झालं. म्हणजे आता बॅकपेन नाही आहे, अगदी पूर्ण 100% नाही आहे. त्यामुळे ही जी काही आसनं आहेत ती तुम्ही रोजच्या रोज केलीत म्हणजे पवनमुक्तासनमध्ये आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर ताणदाब येतो. त्यामुळे अतिशय छान प्रकारे आपल्या पोटातील अपान वायू बाहेर जायला
मदत होते आणि म्हणजे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली चालायला लागते. आणि जेव्हा आपली डायजेस्टिव्ह म्हणजे वात बाहेर पडतो त्यावेळी आपले त्रिदोष बॅलन्स व्हायला मदत होते. आता तुम्ही क्लासेस घेता, मला त्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठे तुमचे क्लासेस असतात? माझे क्लासेस कसबा वावड्याला घेते. माझं म्हणजे तिथे सेंटर आहे, योगा हॉल आहे, त्यामध्ये मी घेते. म्हणजे मग मी जेंट्स लेडीज सर्व असतात, त्यामध्ये मी थेरपीज घेते. म्हणजे आपली थायरॉईडसाठी थेरपी असते, माझी बॅक पेनसाठी थेरपी असते. फ्रोझन शोल्डर आता खूप हल्ली ह्या दिवसात वाढलेला आहे, त्यामुळे फ्रोझन शोल्डर त्याची थेरपी असते. प्रत्येक ह्याच्यावर माझी एक थेरपी असते. म्हणजे तो 1 तास जो असतो त्यामध्ये त्या थेरपी म्हणजे त्यांना जो काही त्रास असेल त्यांनी तो म्हणजे त्याप्रमाणे आपण जर योगाभ्यास घेतला तर तुम्हाला त्याचे फायदे मिळायला मदत होते. आणि म्हणजे टायमिंग कसं असतं तुमचं क्लासेस? टायमिंग म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असे असतात. म्हणजे 2 बॅचेस असतात. ओके. मला असं विचारायचं आहे की आत्ता इतकी वर्ष तुम्ही योगाभ्यास करताय, तर तुम्हाला ह्याच्या पुढे तुमच्या योजना काय आहेत भविष्यातल्या? की तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला प्रसार तर करायचा आहे रेकीचा म्हणा किंवा योगाभ्यासाचा म्हणा, तर त्याच्यासाठी तुमच्या काही भविष्यातल्या योजना आहेत का? नक्कीच आहेत. मला म्हणजे प्रत्येक घराघरापर्यंत हा योगा पोचवायचा आहे. त्यामुळे आणि ऑफलाईन योगा करायचा आहे. ऑनलाईनपेक्षा मी जास्तीत जास्त ऑफलाईनसाठी प्राधान्य देते. कारण जेव्हा आपण एकत्र भेटतो, जेव्हा आपण कोणती गोष्ट समूहाने करतो, तिथली पॉझिटिव्ह एनर्जी खूप वाढते, खूप पटीने वाढते आणि आपल्याला त्याचे फायदे मिळतात. 100% त्याचे फायदे मिळतात. जेव्हा आपण ऑफलाईन करतो त्यावेळी आपण एका खोलीमध्ये करतो, एखादा फोन आला तर आपण फोन लगेच उचलतोय, पण ऑफलाईनमध्ये तसं होत नाही. फोन आला तर फोन वाजत राहतोय, म्हणजे दुर्लक्ष केलं जातं त्याच्याकडे. आत्ता आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो. ॲक्च्युली ती आता भारताची परंपरा आहे, भारताच्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि त्याला आता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे जगभरात भारताचं नाव आता योगाभ्यासासाठी आवर्जून घेतलं जातं. तर हे जेव्हा होत असतं त्यावेळी तुम्ही आजचा योगा दिन आहे, तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला काय अनुभव आलेत? की आत्ता योगा दिन आपण साजरा करून बरीच वर्ष झाली आपण करतोय. ह्याच्या अगोदर अवेअरनेस होता की लोक योगाभ्यास करायला जात होती, पण ह्याला जेव्हा आंतरराष्ट्रीय वलय निर्माण झालं त्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवतोय ह्याच्यामध्ये? नक्कीच फरक जाणवतोय. कारण काय होतंय, योग दिन आला की सगळे म्हणजे आमच्यासारख्या योग शिक्षकांना अक्षरशः पळवून नेतात. म्हणजे आम्हाला तो दिवसभर वेळ नसतो आणि मग एकदा आम्हाला ते नाही घेतलं तर आम्हाला देखील ते गिल्ट वाटतं की आम्ही एवढं योग शिक्षक असून आम्ही काही घेऊ शकत नाही. पण मग हा फक्त योग दिनापुरता मर्यादित न राहता तुम्ही रोजच्या रोज जर तुम्ही हा अवलंबला तर तुम्हाला त्याचे नक्कीच फायदे मिळतील. तर आणि आता काय होतंय, शाळा कॉलेजामधूनच जर तुम्ही हे योग शिक्षण दिलं आहे कंपल्सरी, पण काय होतंय पीटीचे सर घेतात, म्हणजे थोडंसं असं काहीतरी घेतात आणि मग म्हणजे हे होतं. तर असं नव्हता. व्यवस्थित तुमचा योग शिक्षक घेऊन जर तुम्ही हे केलं, योगाचे धडे जर तुम्ही त्या मुलांना दिले तर मुलं आई वडिलांपेक्षा आपल्या शाळेत जे काही शिक्षक शिकवतात ते जास्त ॲब्सॉर्ब पटकन करतात. आता घरातल्या आई वडिलांनी किती सांगितलं, आता माझ्याकडे येतात म्हणजे लहान मुलांसाठी योगा क्लास घेण्यासाठी, पण मुलं तेवढी एनर्जेटिक नसतात, म्हणजे ती अगदी ह्याने असतात. पण ज्यावेळी तुम्ही शाळेत जर तुम्ही हा योगाभ्यास हा जर तुम्ही कंपल्सरी केलात तर नक्कीच सगळ्यांनाच त्याचं म्हणजे आपली शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक प्रगती व्हायला मदत होईल. बरोबर. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्यनमस्कार जेव्हा आपण घेतो त्यावेळी त्याच्याकडे एक्झरसाइज म्हणून बघितलं जातं. खरं तर सूर्य ही एक वैश्विक एनर्जी आहे आणि त्याच्यामुळेच हे ब्रह्मांड चालू आहे. मग ती जी एनर्जी आपण घेतो ज्यावेळी आपण एक्झरसाइज करतो, पण बऱ्याचदा असं बघितलं जातं की सूर्यनमस्कार हा फक्त एक्झरसाइज म्हणून बघितला जातो. तर योग शिक्षिका म्हणून तुमचं काय मत आहे सूर्यनमस्काराबद्दलचं? नक्कीच. सूर्यनमस्कार आपण म्हणत असताना काही जण नुसते एक्सरसाइज म्हणून लागोपाठ करत असतात सूर्यनमस्कार. त्याला काही तथ्य नसतंय. म्हणजे नुसतंच फास्ट सूर्यनमस्कार करायचे म्हणून ते करतात, म्हणजे त्याला कशाचीही जोड नसते. ज्यावेळी आपण
सूर्याची नावं घेऊन, म्हणजे ओम मित्राय नमः. ज्यावेळी आपण ओम म्हणतो त्यावेळी ओमचे व्हायब्रेशन आपल्याला मिळतात. मित्राय नमः, मित्राय म्हणजे सूर्याचं आपण ज्यावेळी नाव घेतो त्यावेळी सूर्याची एनर्जी आपल्यात येते. तुम्ही फील करा, ज्यावेळी तुम्ही हा मंत्रोच्चार आणि तुम्ही साधे जेव्हा एक्सरसाइज म्हणजे सूर्यनमस्कार घालता त्यामध्ये खूप फरक होतो. हा एनर्जेटिक एकदम म्हणजे आतून ऊर्जा आपली भरली जाते, सूर्यासारखी एनर्जी येते. आणि नमहा म्हणजे आपल्या शरीरातील नेगेटिव्हिटी पूर्णपणे आपल्या शरीरातून बाहेर जाते. अशा प्रकारे तर तुम्ही हे सूर्यनमस्कार 12 सूर्याची जी नावं आहेत ती म्हणजे उगाचच अशी ठेवलेली नाही आहेत. त्या नावांमध्ये देखील काहीतरी महत्त्व आहे, एनर्जी आहे, म्हणून ती नावं म्हटली जातात आपण. तर हे करत असताना आपण ओम ह्राम मित्राय नमः हे ज्यावेळी राम ह्रीम रूम म्हणतो त्यावेळी आपले सप्तचक्र देखील हील होत असतात. त्यामुळे ह्याच्याबरोबर आपले सप्तचक्रांना देखील आपल्याला एक एनर्जी मिळायला लागते. जेव्हा आपले सप्तचक्र म्हणजे हील व्हायला लागतात, तिथले ब्लॉकेजेस दूर होतात, त्यावेळी आपोआपच आपला ऑरा क्लीन होतोय, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि आपण दिवसभर आपण एनर्जेटिक राहतो. काही वेळेला असं होतंय की सूर्यनमस्कार म्हणजे जिममधून आलं की आपल्याला खूप थकवा जाणवतो, पण आपण योगा करून गेल्यानंतर आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहायला मदत होते. आता माझ्याकडे असे स्टुडंट आहेत की मॅडम जॉईन झाल्यापासून मी त्यांना प्रत्येक वेळेला म्हणजे ज्यावेळी स्टुडंट माझ्याकडे येतात त्यावेळी त्यांना मी आजचं तुमचं निरीक्षण करायला सांगते. तुमचं आजचं निरीक्षण आणि 15 दिवसांनी तुमच्यामध्ये काय बदल होतो ह्याचं निरीक्षण तुम्ही करा. तर 15व्या दिवशी नियमित जर त्यांनी योगाभ्यास केला तर नक्कीच त्यांच्यात म्हणजे त्यांची झोपेची क्वालिटी सुधारते, त्यांच्यात स्ट्रेंथ म्हणजे स्टॅमिना वाढतो आणि त्यांना एकदम दिवसभर म्हणजे नाही ते मला एकदा सांगत येतात, मॅडम दुपारचं आम्ही झोपत नाही तरी मी फ्रेश राहतो. म्हणजे असे फायदे स्टुडंट करून मला मिळतात. सूर्यनमस्कार घातल्यानंतर आपण शेवटचा जो एक सूर्यनमस्कार घालतो तो पूर्ण मंत्र म्हणून तो सूर्यनमस्कार असतो. तर तो मी तुम्हाला म्हणून दाखवते. त्याच्यामधली एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही फील करा आणि तुम्ही अनुभवा ती, म्हणजे तुम्हाला त्याचं लक्षात येईल त्याचा फरक. तर हे कसं म्हणायचं? ओम ह्राम ह्रीम ह्रूम रेम रोम रहा मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य भास्करेभ्यो नमो नमः. हे तुम्ही म्हटलं की तुम्हाला एक वेगळीच अशी एनर्जी तुम्ही अनुभवाल. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतः म्हणतात, आता एकदा माझे स्टुडंट म्हणजे म्हणताना ओम मित्राय नमः असं हळू म्हणतात, मग त्याच्यात ती एनर्जी येत नाही. ज्यावेळी तुम्ही ओम मित्राय नमः माझा आवाज तुमचे म्हणजे आता 10 स्टुडंट असले तर काय काय वेळेला काय होतंय स्टुडंटचा एका स्टुडंट म्हणत असतात, तर ज्यावेळी तुम्ही सगळे म्हणाल त्याची एनर्जी ती कलेक्टिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि त्याचे फायदे मिळायला होतात. तो नक्कीच फरक जाणवतो, कारण ते आवाहन असतं ना एका प्रकारे. येस येस, आपण सूर्याला आद्य करतो असं म्हणजे त्याच्यात फील होतं आपल्याला. बरोबर. आणि ज्यावेळी आपण राम रीम रूम रेम हे ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्या सगळ्या चक्रांवर आपल्याला प्रेशर येतं आणि तिथले ब्लॉकेजेस दूर होतात. ओके. आता ज्यावेळी तुम्ही इतकी वर्ष तुम्ही काम करता ह्या फील्डमध्ये, तर असा काही तुम्हाला अशी काही संधी मिळाली आहे की कॉर्पोरेट लेवलला जी लोक काम करतात की ऑब्व्हियसली त्यांना आता स्ट्रेस भरपूर असतो, कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे, रोजच्या दिवसात त्यांना स्वतःला सिद्ध करायचं असतं, टार्गेट्स पूर्ण करायचे असतात, मग त्यांना वेळ मिळत नाही योगाभ्यासासाठी. पण असे काही कॉर्पोरेट इव्हेंट म्हणा किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काही तुमचं झालंय का कनेक्शन की जिथं तुम्ही जाऊन योगाभ्यासाचे धडे दिले आहेत? हो, झालेत ना. काही असे महिलांचे आहेत वर्ग किंवा काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये जाऊन मी स्वतः तिथे योगा वर्ग घेतलेला आहे. मग त्यांना त्याचे फायदे मिळतात. कारण काय होतंय, कम्प्युटरच्या ह्या युगामध्ये नुसतं कम्प्युटर आणि मी, बाकी काहीच त्यांना कुठल्याही हालचाली नाही की काय नाही. अगदी तुम्ही सहजमध्ये खुर्चीत बसून देखील काही स्ट्रेचिंग काही हे केलं तर नक्कीच त्याचे फायदे मिळतील. तसंच तुम्ही खुर्चीत बसून देखील सूर्यनमस्कार घालू शकता. काय सांगतेस? म्हणजे सूर्यनमस्कार खुर्चीत बसून कसा घालतो? अगदी. आता काही ज्यांना नी पेन वगैरे आहे, जे अबालवृद्ध म्हणजे जे आता 50शी नंतर
50-60 नंतर काय काय ना सूर्यनमस्कार घालता येत नाही, हो. तर त्यांच्यासाठी मी खुर्चीत बसून सूर्यनमस्कार सांगितलेले आहेत. मी खुर्चीतले स्ट्रेचिंगचे व्यायाम ऐकलेले आहेत, पण खुर्चीत बसून सूर्यनमस्कार मी पहिल्यांदाच ऐकतेय. अतिशय छान असं, म्हणजे आपल्याला छान प्रकारे त्याचं हे मिळतात. आणि सूर्यनमस्कार आपण खुर्चीत बसून देखील घालू शकतो. नाही, खरं माझ्यासाठी खूप नवीन आहे कारण हे शक्य नाही. कारण सूर्यनमस्कार म्हटल्यानंतर ती जी आसनं असतात 12 तीच डोळ्यासमोर येतात. बरोबर. आणि म्हणजे तुम्हाला ते ज्यावेळी तुम्ही तो मंत्रोच्चार म्हणून ज्यावेळी तुम्ही ते सूर्यनमस्कार घातले, तर तुमच्या कामामध्ये देखील मला त्याच्यात एनर्जेटिक व्हायला मदत होती. बरोबर बरोबर. मला आता मगाशी आपण बोलणं झालं त्याप्रमाणे प्राणायामाचं एक सेशन सांगणार आहे तुम्ही. करूया का आपण सगळ्यांनी, म्हणजे आपण सगळ्यांनी एकदमच करूया? हो चालेल. त्यामध्ये म्हणजे आपल्याला काही करायचं नाहीये, मी सांगेल त्याप्रमाणे फक्त आपल्या सूचना फॉलो करायच्यात, बाकी काय नाही. हे करत असताना मला एक ध्यान मुद्रा सांगावीशी वाटते. ही तुम्ही कधीही करू शकता, टीव्ही समोर बसून किंवा काही. अंगठा आणि पहिलं बोट हे आपलं जुळवायचं आणि आपली अशी अगदी रिलॅक्स मध्ये आपले तुम्ही ठेवायचं. ह्या ध्यान मुद्रेमुळे आपल्या 72,000 नाड्या स्थिर व्हायला मदत होते. त्यामुळे हे तुम्ही अगदी सहज मध्ये करू शकतात. ह्याला काही असं प्रेशर द्यायला पाहिजे किंवा काही द्यायला पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण लक्ष आपल्या शरीराची आउटर लाईन आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथून लक्ष काढून घ्यायचं. संपूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्यावर केंद्रित करायचं. चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवायचं. कपाळावर, डोळ्यांवर, आयब्रोवर कोणत्याही प्रकारच्या आट्या नको. जणू काही आपण एखाद्या व्यक्तीचं स्वागत करतो त्याप्रमाणे आपल्या नाकाद्वारे येणाऱ्या प्राणशक्तीचं, चैतन्य शक्तीचं स्वागत करायचं. ही प्राणशक्ती, ही चैतन्य शक्ती आपल्या नाकाद्वारे संपूर्ण शरीरात, पेशी पेशी, नसा नसापर्यंत पोचत आहे अशी कल्पना करायची. आणि जणू काही आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नाचतो त्याप्रमाणे ह्या पेशी पेशी, नसा नसा अगदी झुमके नाचायला लागलेले आहेत. फील करायचा आहे तो आनंद. आपल्या मनामध्ये ज्या आनंद लहरी आहेत त्या फील करायचं आहे. चेहऱ्यावरचं स्मित हास्य कायम ठेवायचं आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष नाकाच्या पुढच्या टोकावर. आपणच आपल्याला सूचना द्यायची आहे. मी श्वास घेतोय, मी श्वास सोडतोय. दिवसभरात आपल्या कामाच्या व्यापातून थोडा वेळ आपण आपल्या मेंदूला विश्रांती द्यायची आणि आपल्या श्वासाची जाणीव करायची. त्या श्वासाला थँकफुल म्हणायचं आहे, ग्रेटफुल म्हणायचं आहे. चेहऱ्यावरचं स्मित हास्य कायम ठेवायचं आहे. आता सावकाश आपल्याला जागृत अवस्थेमध्ये यायचं आहे. हातांच्या बोटांची हालचाल करायची आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत. डोळ्यावर ठेवायचे आहेत. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून रिलॅक्स. अगदी विदिन 2 मिनिटात आपलं शरीर, मन इतकंसं शांत झालं, म्हणजे आपल्या तोंडातून काहीच शांत. खूप छान वाटलं, एकदम फ्रेश. नाही, हे प्राणायाम एवढा छान वाटतो तर योगनिद्रा किती छान वाटत असेल असा विचार करते मी. कारण त्याच्यात तर फुल बॉडी, मन पूर्ण रिलॅक्स. अगदी अगदी खूप शांत. म्हणजे काय काय जण अक्षरशः घोरतात. मग ते म्हणजे एक एकदा झोप लागते, ते काही चुकीचं नाही, पण ते अनावधानाने लागून जाते. पण ती त्यांची जी झोप आहे 5 ते 7 मिनिटाची किंवा जेव्हा आपलं योगनिद्रा असेल, त्यांना एवढं फ्रेश होऊन जातं. त्यामुळे खूप म्हणजे छान त्याचं हे होतं. कारण बरेचदा सेशन्स मध्ये बघितलंय मी, ते म्हणजे अक्षरशः अगदी उठवायला लागतं. ज्यावेळी तुम्ही सेशन घेता त्या सेशनमध्ये असं काही नियम आहे का, की ह्या आसनानंतर हे आसन, ह्याच्यानंतर हे आहे, असं काही ठरलेला नियम असतो का योगाभ्यासामध्ये? हो, नक्कीच. आता सूर्यनमस्कारांच्या बाबतीत जर मला म्हणायचं झालं
तर थंडीच्या दिवसात तुम्ही अतिशय चांगले सूर्यनमस्कार आणि जास्त सूर्यनमस्कार घालू शकता. बरोबर. तसंच उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुमचे सूर्यनमस्कार अगदी लिमिटेडमध्ये होतात, म्हणजे अगदी 15 घालेपर्यंत म्हणजे आपल्याला दमायला होतं. पण तेच जर तुम्ही थंडीमध्ये सूर्यनमस्कार घातले तर तुम्हाला 25-50 तुम्ही आरामात घालू शकता. त्यामुळे हा एक फरक पडतो. त्याच्यानंतर आपण प्राणायामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सूर्यनमस्कार केल्यानंतर आपल्या शरीरामधली उष्णता बऱ्याच पटीने वाढते. तर सूर्यनमस्कार घेतल्यानंतर म्हणजे आत्ता ह्या उष्णतेच्या दिवसात मी सेशन घेताना सूर्यनमस्कार झाल्यानंतर शयनस्थितीमध्ये त्यांना शवासन देते आणि त्याच्यानंतर शयनस्थितीमधूनच त्यांचा अनुलोम विलोम प्राणायाम घेते. बरं. आता ह्या अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपल्या 72,000 नाड्या शुद्ध व्हायला मदत होते. ओके. हां. तर आणि अनुलोम विलोम अगदी म्हणजे तुम्ही कधीही करू शकता, पण पोट रिकामी असताना. हो. कुठलेही प्राणायाम आपल्याला पोट रिकामी असतानाच करायचे आहेत. इव्हन योगाभ्यास देखील आपला पोट रिकामी असतानाच करायचा आहे. तर प्राणायामाचं सांगत असताना मला आवर्जून एक सांगावंसं वाटतं. प्राणायामाचा अभ्यास करत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं, ऋतुमानानुसार आपले प्राणायाम चेंज होत असतात. बरं. आता बाहेर बघितलं तर तुम्ही बाहेर खूप उष्णता वाढली आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता देखील वाढते. तर ह्यामध्ये तुम्ही जर शीतकारी प्राणायाम केला तर अतिशय त्याचे चांगले फायदे मिळायला मदत होतील. शीतकारी आणि चंद्रभेदन प्राणायाम हे जर 3 प्राणायाम मी आत्ता ह्या दिवसात मी कपालभाती घेत नाही, भस्त्रिका घेत नाही, फक्त कधीतरी घेते, म्हणजे अगदी आठवड्यातनं 2दा-3दा घेते. रेग्युलरली आपले शीतकारी म्हणजे जे आपल्याला थंडावा देतात ते प्राणायाम घेते. तसंच थंडीतून मी कपालभाती, भस्त्रिका आणि सूर्यभेदन प्राणायाम हे प्राणायाम घेते. परंतु अनुलोम विलोम असा एक प्राणायाम आहे की तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने हे प्राणायाम केले जातात. आता नवीन पिढीचा जर विचार आपण केला तर आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्यामुळे आपण योगाबद्दल एवढं बोलतोय. पण नवीन पिढी हा विचार करते की नाही, ती एक फॅशन आयकॉन आहे काही गोष्टी, त्याच्यामुळे मग ती मुलं काय म्हणतात की आपल्याला जिमलाच जायचं आहे. मग ह्याच्यावर तुम्ही काय भाष्य करू शकता की जिम कितपत योग्य आहे आणि योगाभ्यास कितपत योग्य आहे? बरोबर. जे ज्याच्या ठिकाणी आहे ते योग्य आहे. बरं. ज्यांना मसल गेन करायचं आहे, मसल स्ट्रेंथ वाढवायची आहे किंवा बॉडी करायची तर त्यांनी जिमला जाणं प्रेफरेबल आहे. बरोबर. त्याच्यानंतर ज्यांना आंतरिक शांती करून ज्यांना स्ट्रेंथ हळूहळू आपली स्ट्रेंथ वाढवायची तर त्यांनी योगा करावा. म्हणजे एकूण हिलिंगसाठी हे दोन्हीही आपापल्या ठिकाणी योग्य आहे. पण ज्यावेळी आपण असा विचार करतो की योगाभ्यास करायचा आहे तर त्याला आपण असं बरेचदा बघतो की जी यंगस्टर्स आहेत ती योगाभ्यासाकडे पटकन वळत नाही. म्हणजे आणि जी तिशी नंतरची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला योगाभ्यासाला प्रेफरेबल वेळ देऊ शकते. असं बरेचदा असं होतं की टाईममुळे पण त्यांचा असा विषय होत असेल. पण तुम्ही म्हटलात तसं जे ते त्याच्या ठिकाणी योग्य आहे आणि ज्यांना जे प्रेफरेबल आहे त्यांना ते प्रेफरेबली काम करू शकतं. त्याच्यावर जाता जाता मला एक आवर्जून नक्की सांगावंसं वाटतं की पतंजलींनी आपल्या पहिल्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, योग चित्त वृत्ती निरोधः. योग हा चित्त वृत्ती निरोध करणारा आहे, म्हणजे नाश करणारा आहे. तर ह्याची तुम्ही सर्वांनी योग करा आणि घराघरापर्यंत पोचवा. नक्कीच योगाभ्यास हा सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तू जे आता आवाहन केलं ते खरोखर घराघरात योगाभ्यास पोचला पाहिजे आणि रेकी सुद्धा पोचली पाहिजे, या मताची मी सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि आजच्या दिवशी तू इथे आलीस आणि आम्हाला खूप छान पद्धतीनं योगाभ्यासाबद्दल, रेकीबद्दल माहिती दिलीस, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुझी. पल्लवी बेंडके या योगशिक्षिका आपल्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्याला योगाभ्यासाबद्दल खूप छान अशी माहिती दिली. तुम्हाला काही या संदर्भातल्या शंका असतील किंवा मॅडमांकडे क्लासला जरी जॉईन करायचं असेल तरी नक्की त्यांना भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नाव, नंबर दिलेलाच आहे. समीक्षा पॉडकास्ट हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तेव्हा आता इथेच निरोप द्या. नमस्कार.